यानंतर पुढची महत्त्वाची बातमी आणि बातमी लोकशाही मराठीनं सतत गेले 3 दिवस केलेल्या रियालिटी चेक संदर्भातली। गेल्या 3 दिवसांपासून मुंबईतल्या प्रसिद्ध अशा जुहू चौपाटीवर प्लास्टिक कचऱ्यानं अकराळ विक्राळ रूप धारण केल्याचं पाहायला मिळालं। लोकशाही मराठीनं या सगळ्या गंभीर परिस्थितीची दखल घेत सलग 3 दिवस इथला रियालिटी चेक केला। अत्यंत खेदाची बाब म्हणजे आजच्या तिसऱ्या दिवशी सुद्धा चौपाटीवरची परिस्थिती जैसे थेच पाहायला मिळाली। विस्तीर्ण पसरलेला प्लास्टिकचा ढीग आणि पालिकेचं अक्षम्य होणारं दुर्लक्ष यामुळे पर्यटकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत होता। आमची प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे हिनं याचा आढावा घेतला, पाहूया। मुंबईची चौपाटी म्हणजे पर्यटकांचा हक्काचं ठिकाण, पण आज या जुहू चौपाटीवरती कचऱ्याचं साम्राज्य पसरलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। माझी मागची दृश्य जर आपण पाहिली तर सलग तिसऱ्या दिवशी देखील लोकशाही मराठी या कचऱ्याच्या साम्राज्याचा आढावा घेत आहे, पण प्रशासनाला अद्यापही जाग आलेली नाहीये। भरतीसोबत समुद्रानं मोठ्या प्रमाणावरती प्लास्टिक आणि इतर कचरा जो आहे तो किनाऱ्यावरती फेकलेला आहे। 3 दिवस उलटूनही हा कचरा उचलण्यासाठी युद्ध पातळीवरती प्रयत्न होताना दिसत नाहीयेत। खरं तर के वेस्ट वॉर्डच्या अधिकाऱ्यांनी स्वतः मान्य केलेलं आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणावरील कचरा हटवण्यासाठी त्यांच्याकडे मनुष्यबळ आणि कचरा उचलण्यासाठी यंत्रसामग्री पुरेशी नाहीये। सध्या फिरायला येणाऱ्या पर्यटकांना प्लास्टिकच्या दुर्गंधीचा आणि चिखलाचा सामना करावा लागत आहे। यामुळे मुंबईकरांच्या याच मुंबईच्या पर्यटनाला मोठा फटका देखील बसत आहे। लोकशाही मराठीच्या माध्यमातून या समस्येचा सातत्यानं पाठपुरावा केला जात आहे। आता माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्तक्षेपानंतर आणि अधिकाऱ्यांनी स्वतःची चूक मान्य केल्यानंतर तरी आता महापालिका प्रशासन जुहू चौपाटीला या प्लास्टिकच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी वेगवान पावले उचलणार का, याकडे आता संपूर्ण मुंबईकरांचं लक्ष लागलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत गज्जासह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। जुहू चौपाटीवर आपण बघितलं की कचरा आज तिसऱ्या दिवशी सुद्धा जैसे थेच होता। जे पर्यटक हा मुंबईचा जुहू बीच पाहायला येत असतात त्या पर्यटकांचा सुद्धा भ्रमनिरास झाला। पर्यटकांनी सुद्धा संताप व्यक्त केला। काही पर्यटकांसोबत आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधलाय, पाहूया। उत्तराखंड नैनीताल से आया हूँ जी। मैं हाँ घूमने के लिए आया था। मैं काफी नाम सुना है जुहू बीच का, बट आकर के काफी निराशा हासिल हुई है। काफी गंदगी है यहाँ पर। हाँ फर्स्ट टाइम आया था मैं घूमने के लिए उत्तराखंड से। जी इस समय तो गंदगी से आगे जाने की इच्छा ही नहीं हो रही है। गंदगी जरूरत से ज्यादा है। हाँ बीचेस घूमने के लिए ही मुंबई आया था। नाम सुना था काफी, मैंने चलिए टहल आते हैं, लेकिन यहाँ आने के बाद काफी निराशा हासिल हुई। मतलब हमने टीवी मूवीज वगैरह में देखते हैं तब तो बड़ा सुंदर सा लगता है, बहुत मन भी था, बहुत मतलब उम्मीद से आए थे। बट यहाँ पे अभी तो लॉक करा हुआ है और मतलब काफी गंदा भी हो रहा है, मन भी नहीं कर रहा है जाने का। मछलियाँ मरी हुई हैं बिल्कुल किनारे पर, तो बहुत गंदा हो रहा है, पॉल्यूटेड हो रहा है बहुत ज्यादा पानी। बस ये हाँ जी यही है कि थोड़ा सा इस चीजों पे ध्यान रखें, थोड़ा सफाई पॉल्यूशन वगैरह के लिए, कि एटलीस्ट हम लोग आए जो टूरिस्ट हैं तो वो एंजॉय कर पाए। हम सर अशी ती तशीच परिस्थिती आजही आम्हाला पाहायला मिळते। मला आश्चर्य वाटतंय या प्रशासनाला किती पाठीशी घालायचं। ढीगच्या ढीग कचऱ्याचे आपल्याला दिसतायत आणि नुसते ढीग नाहीत तर 4-4, 5-5 फुटाचे आता ढीग दिसतायत। खाली 2-2 फुटाला कचरा लागतोय आणि अख्खा 300-500 मीटरचा हा समुद्र किनारा इतक्या प्रचंड प्लास्टिक आणि घाणीनी भरलेला आहे। म्हणजे इथल्या लोकांनी काय बघायचं। महानगरपालिकेला, ज्या महानगरपालिका आहे त्या महानगरपालिकेला बीच साफ करायचे मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळतात, दिले जात आहेत। एवढा असूनही हे सगळं बघायचं। कधी काळी निळा समुद्र बघत होतो तो आता काळा समुद्र झाला। याच्यावरच कळतं की आपण किती मोठ्या प्रदूषणामध्ये आहोत।
खरं तर मागच्या काही वर्षांपासून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला दोष दिला जात होता, पण अशी परिस्थिती कधी उद्भवली नव्हती. इतक्या मोठ्या टनांनुसार हा कचरा आहे. एकदा कॅमेरामॅनला विनंती करते की दूरपर्यंत अगदी आपण जर पाहिलं तर टनांनुसार हा कचरा जो आहे तो समुद्राच्या पोटातून हा बाहेर फेकलेला आहे. पहिल्यांदाच अशी परिस्थिती जी आहे ती प्रत्येक मुंबईतल्या समुद्रकिनारी ही आपल्याला पाहायला मिळते. त्यांचे वॉर्ड ऑफिसर आजही फोन उचलत नाही. मला वाटतं ही कल्पना आल्यानंतर वॉर्ड ऑफिसर आजही इथे हव्या होत्या, पण त्या अशा लगाम झालेले सरकार झालंय, महापालिका झालीय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.